गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेऊन त्यांना वाईट उद्योग धंद्यात लावण्याच्या घटना अजूनही ऐकायला मिळतात। आपण मूकबधीर अल्पवयीन मुलींची तस्करी करण्याच्या बातम्याही वाचल्या असतील, मात्र अजूनही या घटना थांबलेल्या नाहीत। काही महिन्यांपूर्वी अंबरनाथच्या अंजलीला पळवून नेऊन विकण्याचा डाव फसला। काही सांगता येना, काही समजेना अशी अवस्था अंजलीची झाली होती। पण समोर खाकी वर्दीतली भरवशाची व्यक्ती दिसली आणि अंजलीनं निश्वास सोडला। नेमकं काय आहे मूकबधीर अंजलीची कहाणी पाहूयात। डिसेंबर 2015 मुंबईतील करिरोड स्थानकात ही मुलगी रेल्वे पोलिसांना सापडली होती। रेल्वे पोलिसांनी तिला डोंगरी बाल सुधारगृहात दाखल केलं होतं। मुलगी मूकबधीर असल्यानं तिला काहीच सांगता येत नव्हतं, पण तिने एका कागदावर पूजा असं नाव लिहिलं। त्यामुळे पूजा नावानंच तिची सुधारगृहात नोंदणी झाली। सर, ही मुलगी करिरोड पोलीस स्टेशनला आम्ही ड्युटीवर असताना आम्हाला सापडली। ती रडतच पळत आमच्याकडे आली। तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही सांगता नाही आलं। बोलता पण येत नाही आणि ऐकायला पण येत नाही। आम्हाला समजत नाहीये सर। आणि आपण इशाऱ्याने केलं तर आपल्याला कळत नाही ती काय बोलते ते। बस बाळ। तिला इशाऱ्याने विचार। पाणी 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 दे। की बाळ पाणी दे। साहेब काय करूया? तुला लिहिता येतं का विचारा? बाळ तुला लिहिता येतं? सर पूजा नाव लिहिलंय। बेटा तुझं नाव पूजा आहे का? नाही। सर तिच्या आईचंही नाही आणि तिचंही नाव सांगत नाहीये ती। रेकॉर्ड? येस सर। आता हिचं नाव पण आपल्याला कन्फर्म होत नाहीये। आज तर खूप मोठा प्रश्न पडलाय सर। आता एक काम करा, या नावाची मुलगी आपल्याला सापडली आहे, आपल्याकडे नोंद करा, तिचे फोटो काढा आणि सर्व पोलीस स्टेशनला कळवा। हो सर कळवतो। आणि हिला डोंगरीच्या ते बाल सुधारगृहामध्ये दाखल करा। डोंगरीला? हो सर। हा मग बघूया पुढचं काय करायचं। चालेल सर। हा ओके सर। हा बघा तिचे फोटो वगैरे काढा। हो सर। चल बाळ। चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाकडे एका अंजली नावाच्या मुलीचा फोटो होता। या फोटोप्रमाणेच डोंगरी बाल सुधारगृहातील पूजा दिसत होती। त्यामुळे ही अंजलीच असावी अशी पोलिसांना खात्री होती। पण पूजा या नावामुळे पथक गोंधळलं होतं। अखेर पथकानं अंजलीला हातांच्या इशाऱ्याद्वारे तिच्या कुटुंबियांची माहिती विचारली। त्यावेळी आई वडील आणि 3 भावंड असल्याचं तिनं हातांच्या इशाऱ्यावर सांगितलं। तसंच एका कागदावर तिनं पूजा नाव लिहिलं। ही सर्व माहिती अंजलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळल्यामुळे पथकानं तातडीनं चव्हाण यांची भेट घेतली। हे बघ माझं नाव लिहिते इथे। माझं नाव लिहिते। मस्त मस्त छान लिहिला। जरा बघा की आपल्या पोरींकडे। आई काय ग बाय? हे बघ
अंजलीने माझं नाव लिहिलं पाठीवरती. बघू तरी. गुणाची गव आहे म्हणजे हुशार आहे. काय ग झालं आई? काय नाही ग, सोन्यासारखी पोर माझी देवाने लई अन्याय केला बघ तिच्या. आई तिचं पण होईल चांगलं. ज्याने चोच दिली आहे तोच चारा देईल तिला. तीच आशा आहे बघ बेटा. गुणाच्या लेकी सर, अंबरनाथ पोलीस स्टेशनवर फोन आला होता. तिथून 2 महिन्यापूर्वी बेपत्ता झालेली मुलगी, तिचं नाव अंजली चव्हाण आहे. ओके. आणि आपल्याकडे जी नोंद केलेली ती पूजा म्हणून आहे सर. मग आता हाच तर मोठा प्रश्न पडलाय सर. मग एक काम करा आता तुम्ही, जे अंबरनाथ मध्ये जी नोंद केलेली Yes, sir. त्यांनी तिच्या आई वडिलांना बोलून घ्या. हो सर. आणि आपल्याकडे जी पूजा आहे तिचा फोटो त्या आई वडिलांना दाखवा. येस सर. काय मिळतंय जुळतंय का बघूया आपण पुढे. बरोबर आहे समस्या सर. आपल्या. हो सर. हा? हो सर. बघा जाऊ. येस येस सर. 18 डिसेंबर 2016 मूकबधीर अंजली घरातून अचानक गायब झाली. 18 विश्व दारिद्र्य आणि जीवापल्यार जपलेली अंजली डोळ्या आड झाल्यानं तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण अंजली करी रोडला पोहोचली कशी, या प्रश्नाभोवती फिरताना अनेक धक्कादायक खुलासे झाले. आपण ना लांब चाललो. तुला पैसा पाहिजे ना भरपूर. येणार येणार आहे येणार आहे आई येणार आहे. आपण आता पुढे जाऊ. भरपूर पैसा पाहिजे ना. हा, तुला खायला आवडतं ना, भरपूर खाऊ घेऊ आपण. चालेल, घाबरू नकोस तू. हा, तू इकडे बस जरा, मी आले जाऊन. हा, घाबरू नकोस. हा, काय झालं? काय झालं? मला बोलता नाही येत. मला वाटतं हिला बोलता नाही येत. तुझं नाव काय ते सांग. नाव काय नाही. तू राहतेस कुठं? आई वडील वगैरे आहेत तुला? नाव सांग तुझं नाव. अंजलीला बोलता येत नसल्यानं तिच्या सोबत नेमकं झालं तरी काय हे कळणं तसं कठीण होतं. मात्र बोलता येत नसलं तरी अंजलीनं अन्यायाला वाचा फोडली. अंजलीचं पुढे झालं तरी काय, अंजली करी रोडला पोहोचली तरी कशी, ती कहाणी नेमकी काय होती हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत. पण आता वेळ झाली छोटीशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मुंबईतील करी रोड स्थानकात ही मुलगी रेल्वे पोलिसांना सापडली होती. रेल्वे पोलिसांनी तिला डोंगरी बाल सुधारगृहात दाखल केलं होतं. मुलगी मूकबधीर असल्यानं तिला काहीच सांगता येत नव्हतं. परंतु तिनं एका कागदावर पूजा असं लिहून दिलं. त्यामुळे पूजा नावानेच तिची बाल सुधारगृहात नोंदणी झाली. आणि याच पूजा नावामुळे पथक गोंधळलं देखील होतं. आई वडील तिकडं पायाला भिंगरी बांधून तिचा शोध घेत होते. आपली मुलगी नेमकी कुठे गेली, तिच्याबरोबर नेमकं काय झालं असेल या विचारानं अंजलीचे आई वडील चिंताग्रस्त झाले होते. सर, पूजा नाव लिहिलंय तिने. बेटा तुझं नाव पूजा आहे का? नाही. सर, तिच्या आईचंही नाही आणि तिचंही नाव सांगत नाहीये ती. गायकवाड. येस सर. का आता हिचं नाव पण आपल्याला कन्फर्म होत नाहीये. आज तर खूप मोठा प्रश्न पडलाय सर. आता एक काम करा, या नावाची मुलगी आपल्याला सापडली आहे, आपल्याकडे नोंद करा, तिचे फोटो काढा हो, आणि सर्व पोलीस स्टेशनला कळवा. हो सर, कळवतो. 3 महिना झालं मुली
आता 3 महिना झाला माझी मुली कुठं गेली काय माहिती, ऐकत पण नाही बोलत पण नाही. आता काय करायचं म्हणून एकटी रात्री 3 ला 2 ला असं बघितली नाही. आता पाया चालत फोटो घेऊन मीच एकटी जाणार होती त्याला शोधायला. एक मिनिट म्हटलं परत फोन करतो. बोला बाई काय झालं? पुरीला बघितलं का कुठे? नाही बघितलं, पण काही प्रॉब्लेम आहे माझी मुलगी ऐकू येत नाही, बोलतायत. काळजी नका करू. आपण जाऊ पोलीस स्टेशनला, पोलीस कंप्लेंट करूया आणि ते साहेब नका तुम्ही शांत व्हा. आपण जाऊ स्टेशनमध्ये, आपण कमी साप ओळखीच आहे, आपल्याला हेल्प करतील. आपण चला आधी आपण जाऊ स्टेशनमध्ये, आपण तुम्हाला हेल्प करतील आणि पोलीस आपल्या हेल्पसाठी असतो. तुम्ही टेन्शन नका करू, मी तुमच्यासोबत आहे. ठाण्याला मला असं ते पत्रकार भेटलं. ते पत्रकारने मला ते हे केलं, असं जावा तुम्ही तिकडं आणि तिकडं कंप्लेंट द्या म्हणून. मग तिकडं कंप्लेंट दिली, ते शियाडीत केस टाकले. ते शियाडी आले माझ्या घरात, बाई रडू नको, आम्ही तलाश करणार आहे, आम्ही आणणार आहे, आम्ही देव आहे असं म्हणून ते लोक मला म्हणले. बाबा माझी मुली कुठं पण असू दे, मला आणून माझ्या पत्रात फेकून दे तुम्ही. आता 3 महिना झाले माझी मुली कुठे गेली काय माहिती, आणि कुठं काय मारून फेकले, काय कोणी कापून फेकले आम्हाला काहीच माहित नाही असं म्हणून त्या लोकांना मी सांगितले. मुलीच्या शोधात असलेल्या शांताबाईंना उपायुक्त आशुतोष डुमरे यांनी धीर दिला. नुसता धीरच नाही तर या प्रकरणाचा छडा देखील लावला. भिवंडीला जाऊन परत फिरत होती, गाडीत होती, मग ते लोकांचा फोन आले, तुमचं मुलगी आहे का काय आहे, कोण आहे काय माहिती. मग ते फोटो माझंच आहे म्हणत होती ते, आणि तुम्ही ह्याच वेळा तिकडं कलवा ब्रिजला या ऑफिसला म्हणले. हे तेच वेळा मी तिकडे गेली. मी जाऊन मुलीचा फोटो मी ओळखली, माझीच मुली आहे म्हणून. मग ते लोक म्हणले रात्रीचं 3 वाजता तुम्ही नवरा बायको अध्यक्ष साईन वगैरे फोटो वगैरे सगळं घेऊन या मुलीला आणायला. मग आम्ही सगळं जाऊन मुलीला आणले. शेजारील एका वृद्धेनं अंजलीचे अपहरण केले होते. अंबरनाथ रेल्वे स्थानकातून वृद्धेनं लोकलनं अंजलीला करी रोड स्थानकात आणलं. तिथं अंजलीला विकण्याचा डाव होता, परंतु स्थानकात अंजलीसह उतरलेल्या वृद्धेच्या समोर पोलीस दिसल्यानं तिचं अवसान गळालं आणि ती अंजलीला तिथंच सोडून पसार झाली. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब उजेडात आली. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी वृद्धेला अटक केली, मात्र पुराव्याअभावी त्या महिलेला सोडून देण्यात आलं. होळी दिवशी भेटलेली मुली भार बसली होती खुर्ची घालून. ते म्हातारीला बघून त्याला रडत होती, काय झाले तुला, कशाला रडते. आम्ही सगळं त्याला विचारले. ते म्हातारीने मला भार काढून 2 लेडीजच्या हातात दिली असं म्हणून मुली मला सांगितली. तर मी जाऊन पोलीस स्टेशनला मी सांगितले, असं आहे बाबा मुली माझी मला सांगते म्हणून. 3 महिन्याच्या नंतर मुलीने जबाब दिली, तेव्हा ते म्हातारीला आतमध्ये मी केली होती. मग 1 दिवस नाही ते पोलीस स्टेशनला ते परत सुटून आली. ते ही बातमी कव्हर करताना स्थानिक आमदार ज्योती कलानी त्या ठिकाणी आल्या आणि या प्रकरणाची अधिक चौकशी व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं. देखिए, IBN लोकमत की तरफ से अंजलि चौहान जिसके साथ इतना बड़ा प्रकरण हो गया है और आपने इस इशू को लिया है और लेते रहते हैं, तो बहुत अच्छी बात है. ऐसे बहुत सारे लोगों को फ़ायदा भी मिलेगा और उनकी सब बातों का निपटारा भी होगा. अब इसका फ्यूचर क्या है, क्या होगा, इसके पेरेंट्स हमारे सामने खड़े हैं. 3 महीने बड़ी मशक्क़त करने के बाद में इनको इसका पता मिला और बच्चों के रिमांड होम में इसको दाखिल किया गया था. तो उसकी पूरी जांच हो और इसको बहुत अच्छी तरह से पूरा इंसाफ मिले कि ये क्यों हुआ, कैसे हुआ, कौन लोग थे वो, और उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. इतकंच नाही तर मूकबधीर अंजलीला मदत करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. और इसका फ्यूचर क्या हो, इसके लिए इसको मदद कैसे मिले. मैं एक महिला आमदार होते इसकी मदद करूंगी मैं, और मैं ये फील्ड में काम भी करती हूँ. और मैं महिला बाल कल्याण जो हमारे 5 नंबर में है, टाइम टू टाइम वहाँ भी जाती हूँ, महिलाओं से भी मिलती हूँ, उनके प्रॉब्लम भी देखती हूँ. तो मैं इसका भी जो प्रॉब्लम है, अभी आप इसको फाइनेंशियल जो हेल्प चाहिए
तो उसके लिए भी हम कोई ना कोई बनाते हैं प्रोग्राम। और सरकार की तरफ से ऐसे लोगों के लिए क्या होता है, एक हेड है, पेंशन मिलती है इनको हर महीने में। और वैसे भी ये हैंडीकेप भी जैसे सुनने और इसका प्रॉब्लम है, तो हम इसको पूरी मदद करेंगे। अंजलीला तिच्या कुटुंबियांना मदत होणं गरजेचं आहे, पण मूकबधीर मुलींना वेश्या व्यवसायासाठी ढकलणारी टोळी या परिसरात कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अल्पवयीन मुलींवर अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। पोलीस यंत्रणा या घटना रोखण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरते आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसरामध्ये या घटना घडताना दिसतात। त्यामुळे या लोकांना पोलीस यंत्रणेचा आणि कायद्याचा धाक राहिलाय का हा प्रश्न निर्माण होतो। गणेश गायकवाड, IBN लोकमत, अंबरनाथ। मात्र हे सगळं झालं तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। प्रश्न असे की मूकबधीर मुलीला विकण्याचा एवढा गंभीर गुन्हा असताना आरोपीला पोलिसांनी कसं काय सोडलं? या प्रकरणामागे या प्रकरणाचा तपास करताना मुलींची खरेदी विक्री करण्याची मोठी गँग असल्याचा पोलिसांनी तपास का केला नाही? त्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याचं पोलिसांनी कसं काही गृहीत धरलं? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे हे प्रकरण तडीस गेले का असा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। गणेश गायकवाड, IBN लोकमत, अंबरनाथ। अंबरनाथ मधील फॉरेस्ट नाका परिसरात राहणाऱ्या अंजली चव्हाणची ही कहाणी आपण पाहिली। या 13 वर्षाच्या मूकबधीर मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती म्हणजे 18 विश्व दारिद्र्य उशाशी। पण त्यापेक्षा मोठं आभाळ तिच्या आणि तिच्या कुटुंबियांवर कोसळलं होतं। या मोठ्या धोक्यातून अंजली सही सलामत बाहेर पडली। या घटना रोखण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांनाच सावध राहण्याची गरज आहे। क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर तुम्हाला सावध करण्याचा आमचा उद्देश आहे। कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो। म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात इथेच थांबतोय। सावध रहा प्रत्येक क्षणी, पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।